पुढच्या बातमीकडे वळूयात। मनसेच्या एंट्रीनं ठाकरे आणि काँग्रेसमध्ये संघर्ष वाढल्याची चर्चा आहे आणि या संदर्भात संजय राऊतांनी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी सपकाळांचा विरोध आहे। मनसेच्या मवियात एंट्रीवरून ठाकरे काँग्रेसमध्ये संघर्षाच्या बातम्या येत आहेत। काँग्रेसला मनसे मवियात नको असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मात्र मनसेला मवियात घेण्यासाठी ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे। राज ठाकरेंना सोबत घेतल्यानं परप्रांतीय मतदार लांब जाईल असं काँग्रेसचं मत असल्याचं म्हटलं जातंय। बिहार निवडणुकांमुळे मनसेच्या बाबतीत मवियात काँग्रेस सावधगिरीची भूमिका घेत असल्याची चर्चा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा मनसेला मवियात घेण्यास विरोध होता। राज ठाकरेंबाबत चर्चा करून कळवतो असं सपकाळ यांनी राऊतांना सांगितलं होतं। त्यामुळे राऊतांनी सपकाळांची तक्रार काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती आहे। राऊतांनी काँग्रेसकडे तक्रार केल्यानं पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे। असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही। नवीन त्या ठिकाणी कोणता सहयोगी प्रश्न घ्यायचा, पक्ष घ्यायचा का नाही घ्यायचा हा निर्णय जो आहे हा देशभरातल्या नेत्यांशी चर्चा करून तो होणार आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं पुढे जे काही प्रस्ताव येतील, मुद्दे येतील त्याच्यावर भाष्य करणं हे ठीक राहील। ही बातमी कुठून येते किंवा आली आहे मला माहित नाही। मुळात असं काहीच घडलेलं नाहीये। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले। असं माहीत पडलेलं आहे की काँग्रेसचे जो शीर्ष नेतृत्व आहेत त्यांना असा काहीतरी निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत बिहारच्या निवडणुका आहेत तोपर्यंत अधिकृतपणे मनसेला एमव्हीए मध्ये घेण्याच्या निर्णयाची घोषणा करू नका। एकदा बिहारच्या निवडणूक झाला त्यानंतर तुम्ही अधिकृतपणे घोषणा करू शकता। राजसाहेब ठाकरे यांना आघाडीत घ्यायचं की नाही याची परवानगी जर सोनिया गांधींकडे घ्यावी लागते, एवढी लाचारी कशासाठी? उद्या तर ओएसी यांना आघाडीत घ्या, त्याची सुद्धा परवानगी मागण्याकरता सोनिया गांधींचे उंबरठे झिजवतील।